झाली। राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय कामगार नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे सन्माननीय रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र शेठ घरत साहेबांच्या नावानं आज काँग्रेस चषक ही ट्रॉफी या ठिकाणी संपन्न होतोय आणि सलामीला गेलेले दोन खेळाडू आपण पाहतोय। दोन पैकी कोणत्याही खेळाडूने जर षटकारांची हॅट्रिक ठोकली ना तर श्रीशा तांडेल यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलंय। पागोडी संघाच्या कोट्यामध्ये काही खेळाडू पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळाले नव्हते, त्यामध्ये आता मनीष दुसऱ्या आणि अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये देखील खेळताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। येस, जय आणि पराजय या नाण्याच्या दोन बाजू आहेत। प्रत्येक वेळेस तुम्हाला विजयच मिळेल असं नाही आहे। कधी कधी आपल्या समोरचा संघ आपल्यावर वरचढ होतो, काही सामन्यांमध्ये आपल्याकडून खेळ खराब होतो, त्यावेळेस कुंडेगाव संघानं नाराज व्हायचं कारण नाही आहे। अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी प्रीतम चोगले यांच्याकडून पुढच्या नाईट टुर्नामेंटची फी जी आहे ती या ठिकाणी फ्रीमध्ये केली जाईल, मग ती कुठेही असेल। तेव्हा आणखी एक कुंडेगाव संघासाठी रजनी क्रिकेट स्पर्धांमध्ये प्रीतम चोगले यांच्याकडून व्यवस्था करण्यात आली आहे। तेव्हा तुम्ही पुढच्या रजनी टुर्नामेंटची प्रॅक्टिस जोरात करा, जोमानं करा। आजचा दिवस चांगला होता तुमचा, पण काही चुका झाल्या असतील। त्यामध्ये पहिली चूक अविनाश पहिल्या बॉलमध्ये सुटलेला झेल मॅच नव्हता पण मॅचला पलटवणारा होता, कारण तो झेल जर पकडला असता तर नवीन खेळाडू स्ट्राईक एंडला आला असता आणि अधिक चेंडू जे आहे ते गणेशला या ठिकाणी खेळता देखील आले नसते, पण हरकत नाही आहे। चलो, या मॅच ऑन झाली आहे। शॉट ऑफ लेंथ आहे, पुल केलाय, पुल पुल पॉवरफुल जनरेट षटकार। आणि उपसरपंच सोनाली दिनेश भुईर, प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय आणि ते पैसे या ठिकाणी जमा आहेत। येस, नंदादीप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर निखिल नंदकुमार चोगले, उरण तालुक्यामध्ये कुंडेगाव संघ जेवढ्या नाईट टुर्नामेंट खेळेल ना तेवढ्या नाईट टुर्नामेंटला पॅक केलं जाईल। यावेळेस मिस फील्ड झालाय, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चाललाय, आणखी एक चौकार। यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित, चेंडू उचलला गेला, फेकी गेली तोवर 2 धावा या ठिकाणी संपूर्ण पूर्ण केल्या गेल्यात। टोटल धावा आपण पाहतोय धावफलकावर 13 धावा धावफलकावर आल्यात। पहिल्या 3 बॉलमध्ये 13 आले आहेत। पागोडे संघाची स्थिती सध्याच्या घडीला चांगली आहे असं म्हणायला काहीच वावगं ठरणार नाही आहे, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिल्या धावा ज्या पद्धतीने यायला होत्या त्या धावा मात्र पागोडे संघाच्या मच्छिंद्र भोईर या खेळाडूने या ठिकाणी नक्कीच पूर्ण केल्या आहेत। चांगला स्टार्ट आहे, पाहूया या धावा कुठपर्यंत घेऊन जात आहेत। यावेळेस इनसाइड आउट फटका लॉंग ऑफच्या दिशेने चाललाय, सीमारेषेच्या बाहेर आलाय, आणखी एक दर्जेदार ब्रँडेड षटकार।
पुढचा बॉल यावेळेस ऑर्थोडॉक्स स्काउट कॉर्नर मध्ये बॉल चाललाय. आणखी एक चांगला फटका आलाय चौकार. प्लॅनिंग फार महत्वाचं असतं. पहा पहिल्या 2 सामन्यामध्ये सलामीची जोडी आपण पाहिली विपुल आणि गणेश. या चालू सामन्यामध्ये अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये मच्छिंद्र भोईरला आपण कॅप्टन संधी दिली, थोडंसं भरती पाठवलं आणि त्या संधीचं सोनं झालं. तर 23 धावा 5 बॉल मध्ये या ठिकाणी लागल्या आहेत. जबरदस्त धावसंख्या, चांगला स्टार्ट झालाय. चांगला बॉल, षटकातील शेवटचा बॉल आपण पाहिलाय. डॉट बॉल आलाय. एक षटक, पहिल्या षटकानंतर धावसंख्या 23 धावा धाव फलकावर. काय स्टार्ट मिळवलाय, जबरदस्त पार्टनरशिप आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर वाईड आला, तदनंतर षटकार चौकार, डबल षटकार चौकार आणि डॉट बॉल. आणि एकूण सर्वच्या सर्व बॉल मच्छिंद्र या ठिकाणी खेळलाय. जे वैयक्तिक मच्छिंद्रच्या धावसंख्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अतिशय महत्वाच्या वेळेमध्ये मच्छिंद्र चालू सामन्यामध्ये गरजलाय. ती गरज आहे, कारण गरजावं आणि बरसावं केव्हा हे फार महत्वाचं असतं. आकाशामध्ये असणारे सगळे ढग हे पावसाचे नसतात, काही गरजणारे असतात तर काही बरसणारे असतात. आणि चालू सामन्यामध्ये मच्छिंद्र नावाचं जे ढग आहे ना ते बरसणारं पाहायला मिळालंय. 3 षटकांचा खेळ आहे. चला मीटिंग नको वारंवार, 3:30 वाजलेत, तर घाई करा. दुसऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाज पाहतोय प्रीतम बेलपाडा बेपक्ष पागोटे. हा अतिशय महत्वाचा टॉप 4 क्वालिफिकेशन राऊंड. इथून बक्षीस पात्र होणार आणि त्या रेसमध्ये सध्याच्या घडीला पागोडे संघ अव्वल स्थानावर आहे. कारण त्यांच्या पहिल्या षटकामध्ये आलेल्या धावा, इथून 12 बॉलमध्ये जरी 20 धावा केल्या ना तरी एक चांगला आकडा पागोडे संघाला या ठिकाणी निश्चित गवसतोय. पण त्या मॅजिक आकड्यापर्यंत पोहोचेल का? डाऊन द ग्राउंड अक्रॉस द लाईन या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केलाय. गणेशच्या आवडीचा ठिकाण त्यांनी या ठिकाणी निवडलं खरं, परंतु टायमिंग साधता आलेलं नाही आहे. मच्छिंद्र आणि गणेशमध्ये थोडासा संवाद, थोडीशी चर्चा. अजूनही पागोडे गावातील बरेच प्रेक्षक आपण मैदानाच्या अवतीभोवती पाहतोय, ज्यामध्ये मगासपासून मैदानाच्या बाहेर सिकंदर, साईराज सिकंदर पाटील यांचा देखील आवाज ऐकायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह केलाय, पॉवर जनरेट केली आहे. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, गणेशच्या बॅटमधून आलाय चौकार. यस, मैं किसी से नहीं हूं कम, आज नहीं छोडूंगा दम दमादम. गणेशची बॅट आज संपूर्ण रात्रीमध्ये याच पद्धतीने बरसली आहे, धावा केल्या आहेत. इथे ओ हो 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 हो, शॉट ऑफ लेंथ होता, लेग साइडला पिच झालेला बॉल. बऱ्याच अवधीमध्ये पागोडे संघाला रजनी क्रिकेट स्पर्धांमध्ये यश नाही आहे. काही निवडक ट्रॉफ्या जर आपण सोडल्या तर, पण एक नामी संधी पागोडे संघाला परत एकदा कुंडेगावच्या या मैदानावर ट्रॉफी उचलण्याची संधी आहे. आणि बेलपाडा संघ या ठिकाणी ट्राय करतोय. ट्राय बट डोंट क्राय. माणसानं प्रयत्न करत राहा. किती संकट आली ना, रडण्यापेक्षा प्रयत्न किती श्रेष्ठ असतात.
आणि बेलपाडा संघाला देखील इथे कमबॅक करावा लागेल. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल आहे, जमिनीला गरंगळत जाणारा, चांगला फील्ड केला जातो, चांगला थ्रो देखील आलाय. 2 धावा या ठिकाणी नक्कीच मिळतील. 2 धावेनिशी टोटल स्कोर 30 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. सुरुवातीच्या 9 बॉल मध्ये 30 धावा आल्या आहेत. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे, त्यामुळे निश्चितपणे डावाचा निम्मा भाग हा जो आहे तो पागोडे संघाने आपल्या बाजूने राखलाय. उर्वरित 9 चेंडू कशा पद्धतीने या ठिकाणी डावातील आपल्याला बघायला मिळतील हे फार गरजेचं आहे. कौतुक करावे लागतील या निर्णयाचे, ज्यावेळेस विपुलला ठेवून मचिनला वरती. तुमचं समीकरण फिक्स असतं ना, तेव्हा चुका अधिकच्या घडतात. कोणती गोष्ट क्रिकेटमध्ये फिक्स नसावी. गोलंदाजाचा स्टँड, गोलंदाजाचा क्रम, बॅट्समनचा क्रम, गरजेनुसार ज्यावेळेस आपण क्रमवारी बदलत जातो ना, त्याचा फायदा नक्कीच आपल्या संघाला पोहोचतो. आणि आज बऱ्याच अंशी या चालू सामन्यामध्ये जे चढ उतार केलेत, क्रमवारी बदलवली आहे, याचा फायदा पागोडे संघाला नक्कीच होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. पण बेलपाडा संघ देखील चांगल्या चांगल्या संघाला धूळ चारून या ठिकाणी पुढे आलाय. कमी नाही आहे, फक्त कमी आहे ती काही वेळेची. जो पहिली वेळ सुरुवातीची 10 मिनिटं या चालू अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये पागोडे संघाने राखली आहे. वेळ बदलेल का, वेळ बदलवली जाईल का यावेळेस? हो, चूक केली आहे. एका मागून एक चेंडू चाललाय, लॉंग स्टॉपच्या दिशेने नॉन स्टॉप आलाय, आणखी एक चौकार. शेवटचा बॉल या चालू षटकातील. यावेळी सफल झाला. डिफाईन लेग क्षेत्रामध्ये कोणताही खेळाडू नाही आहे. इथून आणखी एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन षटकानंतर धावांचं रतीप आपण पाहतोय. 39 रन्स लॉस ऑफ नॉन विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. काय स्थिती आहे? 19.50च्या सरासरीने राहिलेली वाटचाल. पिकअप केलाय, गेअरअप केलं या मॅचला. मॅचचं मॅजिक फिगर जे आहे त्या फिगरला या ठिकाणी पागोडे संघाने टच केलाय. पण शेवटचं षटक, इथून जर मॅचचं मोमेंट हलकसं जर आपल्या बाजूला आणायचं असेल तर बेलपाडा संघाला या षटकामध्ये कमीत कमी धावा देणं हे तितकंच गरजेचं आहे. हे षटक नाही आहे, ही ट्रॉफी असणार आहे. आणि ट्रॉफी कोणता संघ उचलेल या चालू षटकामध्ये निश्चित होणार आहे. इनसाइड आउट फटका लॉंगअपच्या वरून आलाय. अप्रतिम. बिग 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 सिक्सर. बैटिंग साइड की थीचे की चालबाज की नजर और गणेश के बल्ले के ऊपर कोई संदेह नहीं करते. लाजवाब बैटिंग केली आहे आजच्या रात्रीमध्ये. गणेश मात्र वन साइड हिरो.
बॅटचा एज शॉर्ट थर्डमॅन मध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जाईल. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाबेवर समाधान प्राप्त केलंय का असू नये. धावा झाल्या आहेत. पुरेशा धावा या ठिकाणी दिसू लागल्या आहेत. टोटल धावा आपण पाहतोय 47 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेस वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न डीप थर्डमॅन मध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. इथून अपील केलाय. सुरक्षित आपल्या घरामध्ये पोहोचलाय. ड्रॉपिंग क्रीज मध्ये मला वाटतंय गणेश. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तबेल्यामध्ये घोडे खूप सारे असतात परंतु रेसमध्ये पळणारे घोडे हे मोजके असतात आणि त्या तबेल्यातला हा रेसमध्ये पळणारा घोडा म्हणजेच गणेश आहे. ज्यानं जबरदस्त काम केलंय. हे प्रत्येक दिवस प्रत्येक माणसाचा नसतो. काही क्षण जे असतात ते समोरच्याचे असतात. काही क्षण जे आपले असतात आणि जी येतात क्षण ना त्यावेळेस आपल्या हातातून काही गोष्टी अशा चांगल्या घडून जातात ना की लोक आपल्याला लक्षात ठेवतात. आज ज्या पद्धतीनं गणेशची बॅटिंग या ठिकाणी होत आहे हे लक्षवेधी बॅटिंग. यावेळेस तिसऱ्या पंचांकडे आपण जाणार आहोत. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण फेअर डिलिव्हरी. पुढचा बॉल. यावेळेस एलिव्हेशन कमी आहे. उंची जास्त बघायला मिळाली आहे आणि अप्रतिम कॅच. कमी वयाचा इयत्ता 11वी मध्ये शिकत असणारा खेळाडू आपल्या बेलपाडा गावाच्या मुख्य संघामध्ये आपलं स्वतःचं स्थान निर्माण करतो. यापेक्षा काय असावं. उगवता तारा रायझिंग स्टार आणि जसं जसं क्रिकेट पुढे जाईल तेवढा अनुभव प्रदीर्घ दांडगा होत जाणार. आम्ही देखील 10वी मध्ये असताना संघामध्ये 9वी मध्ये असताना संघामध्ये स्थान मिळवलेलं गावाच्या. तुम्ही जितक्या लवकर मेहनत सुरू करताना यश तेवढ्या लवकर तुम्हाला फळ द्यायला सुरुवात करतं. यावेळेस वेगानं बॉल अनुभवापेक्षाही हा बॉल अतिशय महत्वाचा ठरलाय. षटक संपलं जाते तिसरं. 3 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो टोटल 49 धावा. 50 धावांचं एक मोठं लक्ष या ठिकाणी ठेवलंय आणि या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल. धावांना डिपेंड केलं जाईल. पद्धतवर चलूया. आपण घेऊ एक डीजे ब्रेक.
आपण पाहतोय श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब पुंडेगाव कोळीवाडा यांच्या वतीने आयोजित केली जाणारी स्पर्धा काँग्रेस चषक 2026 शानदार क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहिलं तर पहिल्या दिवसातून क्वालिफिकेशन राऊंड मध्ये पोहोचणारा संघ जीपी क्लब पुंडे कालच्या दिवसातून सुरुनपाडा संघाला आपण जाताना पाहिलं तर आजच्या दिवसातून बेलपाडा की पागोटे पागोटे की बेलपाडा कोणता संघ असेल टॉप 4 मध्ये जाणारा एक काही मिनिटातच त्याचा निकाल आपल्या समोर असेल। सद्यस्थितीमध्ये 50 धावा 3 षटकामध्ये सकाळच्या 3:45च्या सुमारामध्ये चेस करणं अतिशय कठीण असणार आहे, पण कठीण गोष्ट जेव्हा आपण स्वीकारतो ना आणि त्यातून जे यश मिळतं ना ते ऐतिहासिक ठरतं। इथे या मैदानावर 3:45 वाजताच्या या सुमारामध्ये बेलपाडा संघ आपलं या ट्रॉफीवर नाव कोरेल का? एक ऐतिहासिक खेळी कोणत्या खेळाडूंकडे आपल्याला बघायला मिळेल का हे देखील आपल्याला बघायला मिळेल। चलूया दुसऱ्या डावाला आपण सुरू करू। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाईल। प्रसाद आणि सौरभ 50 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये। मिठी में लेकर सब में भरकर जेबों में आशाएं दिल में अरमान यही कुछ कर जाए कुछ कर जाए। सूरज सा तेज नहीं है मुझ में दीपक सा जलता देखोगे अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे। मैं पत्थर पर लिखी वो इबारत हूं शीशों से कब तक तोड़ोगे मिटने वाला मैं नहीं हूं तुम मुझको कब तक रोकोगे। तुमच्यामध्ये जर प्रयत्न आणि आत्मविश्वास असेल तर या जगामध्ये कोणतीही शक्ती तुम्हाला अडवू शकत नाही, थांबवू शकत नाही। आणि म्हणूनच आपल्या पत्नीच्या निधनानंतर हिमाचल प्रदेशामध्ये राहणारा दशरथ मांझी ज्यानं डोंगर फोडलं, का फोडलं? त्या डोंगरामध्ये डोंगराच्या पलीकडे आपल्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये नेता नेता त्या पत्नीचं निधन झालं आणि त्यानं ठरवलं की घटना आयुष्यामध्ये कोणाच्याही आयुष्यामध्ये आली नाही पाहिजे। तब्बल 12 वर्ष दशरथ मांझी नावाच्या त्या व्यक्तीनं त्या डोंगराला पोखरलंय। मित्रांनो, असं वाटतं की काही गोष्टी मोठ्या आहेत पण ठरवल्या तर त्या छोट्या होतात। आता 18 बॉलमध्ये 50 छोट्या होतील की मोठ्या होतील येणारी वेळ या ठिकाणी खूप काही सांगून जाईल। चलू मैदानाच्या दिशेनं जिथे वैभव पाटील अर्थातच बंटी नावाचा गोलंदाज तुम्हाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर या ठिकाणी बघायला मिळेल। 2 खेळाडू बेलपाडा संघाचं नेतृत्व या ठिकाणी करतील, धुरा सांभाळतील। कारण आपण एखाद्या रणजी क्रिकेटमध्ये 8 वाजता 9 वाजता मैदानावर पोहोचतो, तिथून सलग 5 तास मैदानावर थांबणं आणि ती एनर्जी टिकवून ठेवणं देखील कठीण असतं। पहिला बॉल स्ट्रेट हिट केलाय, आलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स फॉर द रो, 4 धावा। तुम्ही त्याला ठरवून खेळू शकत नाही आणि फलंदाजांनी जर ठरवलं ना तर यावेळेस मात्र ती विपरीत घडेल। काय मनसुबे, काय इरादे। पुढचा बॉल लोवर फुल टॉस बॉल आहे, लॉंग ऑन रिझन मध्ये त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित। 1 धाव सपाट्याने या ठिकाणी वेगाने पूर्ण केली आहे। 5 धावा धावफलकावर लागले जातील। तुम्हाला 18 बॉल मध्ये 50 धावा जमवायची आहे, त्यामधून आलेल्या पहिल्या 3 बॉल मध्ये 5 धावा, राहिलेत 15 बॉल आणि 45 धावांचं समीकरण ही बिघडवण्यासाठीच निर्माण झालेली असतात। इथे समीकरण बिघडवली जातील का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। पुढचा बॉल फुल ऑर लेंथ बॉल आहे, टाइट टायमिंग पाहायला मिळतोय, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, A1 क्वालिटीचा षटकार।
जी गती पाहिजे होती त्या गतीला या ठिकाणी गवसणी घालतील बेलपाडा संघाचे फलंदाज. पुढचा बॉल वैभव पाटील तयार. यावेळेस चांगला बॉल आहे. कॅच मला वाटते सुटलाय. इथून इनर रेज होती. कॅच नाहीये. हे मॅच देखील असू शकते कारण अशा पॉइंटवर मॅच होऊन थांबलाय जिथे ही ट्रॉफी जिंकण्यासाठी अधिकचे परिश्रम सुरू झालेत. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. शाळेमध्ये एक सुंदर असं वाक्य लिहिलं जायचं, प्रयत्न बाळूचे कण रगडिता तेलही गले. आज तुम्हाला तेल काढायचं आहे स्वतःच्या नावासाठी, स्वतःच्या गावासाठी, संघासाठी आणि आपल्या ट्रॉफीसाठी. पुढचा बॉल फुलटॉस बॉल आहे. ऑर्थोडॉक्स रिजन मध्ये चाललाय बॉल. सीमारेषेच्या बाहेर आलाय. आणखी एक चौकार. जबरदस्त फिनिश. टीम मीटिंग संपवा. टीम मीटिंग करू नका. 4 वाजायला आलेत. 12 बॉल 35 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू 35 धावांची गरज आहे. गोलंदाज कोणता वापरला जातोय इथे मात्र गोलंदाजाची जबाबदारी. करणच्या हातामध्ये बॉल. डाबा उजबो कॉम्बिनेशन. पाकोडे संघाचा इतिहास राहिला आहे की जेवढे गोलंदाज आले त्यामध्ये उजव्या हाताच्या गोलंदाजाचं करिअर चांगलं राहिले, पण डाव्या हाताचे जेवढे गोलंदाज आलेत ना तेवढ्यांना अधिक परिश्रम करावे लागलेत. कारण त्यापैकी एक आहे, त्याच्याकडे उंची आहे, त्याच्याकडे बॉलिंगचं रिदम आहे, पण अधिक मेहनत करणं फार गरजेचं आहे. यावेळेस 12 बॉलमध्ये 35 धावांना डिपेंड करण्याचं एक चॅलेंज आहे. कारण 15 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या आहेत आणि 15 धावा आल्यानंतर राहिलेल्या 17-17ला हे मोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. 12-35 समीकरण आहे. बारा चेंडू 35 धावांची गरज असताना करण पाटीलच्या हातामध्ये आपण बॉल पाहतोय. काय असेल, किती नंबर असतील, कशी असेल गोलंदाजी आणि कशी असेल फटकेबाजी. फर्स्ट बॉल दिस ओव्हर. फुल टॉस बॉल आहे. प्रॉपर टायमिंग आलंय पण एक धाव या ठिकाणी वेगानं पूर्ण झाली आहे. फुल टॉस बॉलवर टायमिंग आलेलं नाही आहे. सिंगल धाव कन्वर्ट झाली. 16 धावा आल्यात. राहिले 11 बॉल 34 धावांची गरज आहे. 11 चेंडूमध्ये 34 धावांचं समीकरण शिल्लक. यावेळेस इट्स अ व्हाईट बॉल, व्हाईट कॉल. अवांतर धाव या ठिकाणी वाढली जाईल. अगदी इरादे गोलंदाजाचे बरोबर होते. फलंदाजाला फॉलो केलं होतं पण अधिकचा बाहेर बॉल. तदनंतर आलेला व्हाईट. टेन्शन आहे दोन्ही बाजूला. दबाव आहे दोन्ही संघांवर. का असू नये, कारण एक स्टेप संपूर्ण रात्री ज्या ट्रॉफीसाठी आपण खेळलोत ना ती ट्रॉफी या ठिकाणी खुणावतोय. पण कोणाकडे जाईल, बेलपाडा की पागोटा, याचा निर्णय लागण्यासाठी अजूनही 10 मिनिटाचा विलंब. यावेळेस ताकदीचा वापर केला. डीप मिड विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आली आहे. सिंगल धाव कन्वर्ट झाली आहे. चांगली गोलंदाजी केली आहे. वाईट जर आपण बॉल सोडले तर सिंगलनं काही नुकसान नाही आहे पागोडे संघाचं, पण नुकसान नक्कीच बेलपाडा संघाला असणार आहे. कारण इथे सिंगलनं तुमच्या धावा येणार नाही आहेत. तुम्हाला सामना जर तुमच्या आटोक्यात आणायचा असेल तर हे षटक फार महत्वाचे आहे. फुल टॉस बॉल. फुल टू वसूल केलाय. चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर आलाय. इट्स अ फंटास्टिक स्ट्रोक. सिक्सर.
रन 24 चा आकडा आणलाय जवळ. राहिलाय 9 बॉल 26 धावांची गरज. 9 चेंडू 26 धावा. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. यावेळेस आणखी एक तडाखा. ओ हो हो, चेंडू चाललाय. ओ लाजवाब क्षेत्ररक्षण आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. टाळ्या झाल्या पाहिजेत. इथे धावा अडवल्या गेल्यात. कमीत कमी 4 धावा. हाईट इम्प्रेशन पहा. मच्छिंद्र भोईर त्या ठिकाणी आहे. इथून दोन धावा या ठिकाणी पुढे जातील. 8 बॉल 24 समीकरण. बेलपाडा संघ ना वाकत ना पागोडे संघ झुकत. दोन्ही बाजूना क्रिकेट अजूनही जिवंत आहे. पुढचा बॉल यावेळेस ओ हो हो हो, डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न केलाय. बाईटच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी मिळतीये. चांगला बॉल, चांगली गती, चांगली उचली पाहायला मिळाली. इथून करणचं हलकस कमबॅक. दुतर्फा आपण पाहतोय. मॅच कोणाच्या बाजूने जाईल हा बॉल ठरवेल. निर्णायक बॉल आहे या डाबातील, या मॅच मधील. खेळाडूच फक्त क्रिकेट खेळत नसतात. तुम्ही दिवसभर क्रिकेट खेळा किंवा रात्रीचं क्रिकेट खेळा, तुमच्या पाठीमागे अगदी 100-125 माणसं क्रिकेटची मॅच बघण्यासाठी गावातून असतात. त्याच पद्धतीने आता 4 वाजायला आलेत. अजूनही टाळ्यांचा आवाज येतोय. 7 बॉल 23 धावांचं समीकरण शिल्लक आहे. नो बॉल नो बॉल नो बॉल नो बॉल आलाय. येस, यावेळेस ओव्हर स्टेपिंगचं नो बॉल आलंय. चुकी केली आहे. पहा फलंदाजाचं फुटवर्क कशा पद्धतीनं मैदानावर काम करत आहे. ज्यावेळेस आउटसाइड ऑफस्टम्प वर फलंदाज आला आणि करणच्या नियंत्रणामध्ये बदल झाला. दबाव आला. ओव्हरस्टेपिंग नो बॉल. फ्री हिट आहे. धाव आली आहे सिंगल. राहिले 7 बॉल 22 धावांची गरज आहे. 7 चेंडू 22 समीकरण आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. यामध्ये शरीराचा वेध घेणारा बॉल. परत एकदा नो बॉल आहे. ओ हो हो हो, काय घडतंय मॅच मध्ये, काय घडतंय मॅच मध्ये पहा. अतिशय महत्वाच्या वेळेस ओव्हर स्टेपिंगचे नो बॉल येत आहेत. करण दबावामध्ये आहे. 7 बॉल 21 समीकरण शिल्लक आहे. करण इथे चुकतोय. करणचं नियंत्रण बिघडलंय. सात चेंडू 21 समीकरण. करण आहे दबावामध्ये. यावेळेस वाईट बॉल. नो 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 नो. इथे मात्र चुकांवर चुका सुरू आहेत. 20 धावांचं समीकरण शिल्लक आहे. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये आकडे सेफ नसतात. याचं उत्तम उदाहरण इथे बघायला मिळते. यावेळेस लॉंग स्टॉपच्या दिशेने आलाय मोठा फटका. चेंडू जातोय आर पार, सीमा रेषा पार. चौकार.
6 बॉल 16चं समीकरण. मच्छिंद्र भोईर बॉलिंग ट्रॅकवर. फर्स्ट बॉल दिस ओव्हर. यावेळेस वाईट बॉल. 50 धावा असताना पागोडे संघाच्या गोलंदाजांना दबावातून किती वाईट टाकलेत, किती नो बॉल टाकलेत. गरज नव्हती अशा दबावाची, कारण मुवमेंट पूर्णपणे पागोडे संघाने आपल्या बाजूने खेचला होता. 6 बॉल 15ची गरज आहे. 6 चेंडू 15 धावा. यावेळेस दांडी गोल केली आहे. इट्स अ परफेक्ट यॉर्कर. माणसांची दात गोलंदाजावर आलेला आक्षेप आपण या ठिकाणी पाहतोय. थ्रू बॉल साठी मी सन्मान्य आयोजकांनाच विनंती करतो की आपण लक्ष ठेवा. चला पंच मैदानामध्ये जावे लागतील. नो बॉल साठी थ्रू बॉल चेक करायचा आहे. गोलंदाजाचा ऍक्शन चेक करायचा आहे. चला लवकर, टाइम वेळ वाया घालू नका. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बेलपाडा गावाची रन मशीन, ज्याच्या नावातच रन आहे आणि पुढे जीत आहे. पण रन येतील का आणि त्या रनामधून जीत मिळेल का हा प्रश्न अजूनही प्रत्येकाच्या मनात आहे. 5 बॉल 15चं समीकरण शिल्लक आहे. 5 चेंडू 15 धावांची गरज आहे. मच्छिंद्र बॉलिंग ट्रॅकवर कुंडेगाव विलेज एंड कडून. यावेळेस अपील केलाय. लाईक द बिफोर मॅच शिफ्ट झाली. मॅचचं मोमेंट चेंज. विकेट हॅट्रिक साठी श्रीशा तांडेल यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कनिष म्हात्रे यांच्याकडून मच्छिंद्र भोईर यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय. चार बॉल 15 धाबांची गरज आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आत. आशिष नावाचा आशिष देईल का आपल्या संघाला. यावेळेस व्हाईट बॉल दिलाय. व्हाईट बॉल. तर पागोडे संघाचा रिव्ह्यू लॉस्ट आहे ना. रिव्ह्यू संपलेत पंच सांगतायत. करंटच्या ओव्हरला घेतला सांगतायत ते. एक रिव्ह्यू घेतलाय मगाशी ना नो बॉल वाईट साठी.
अरे वाईट नो बॉल साठी घेतलाय. सेकंड ओव्हर करंटच्या ओव्हरला रिव्ह्यू घेतलाय. आपले 12वे खेळाडू देखील आहेत त्या ठिकाणी, ते देखील सांगतायत की रिव्ह्यू लॉस्ट आहे. चला पंच काय करू, तिसरा पंच. ओके. अजूनही तपासलं जाईल. इथून आपण पाहणी करतोय पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. व्हाईट बॉल. चार चेंडूत 14 धावांची गरज आहे. टोटल आपण जर या इनिंग मध्ये वाईड 9 पाहिले तर इथून 6 धावा वाईड 9च्या गेल्यात. पागोडे संघानं अनियंत्रित गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू 14 धावांची गरज आहे. आशिष ऑन स्ट्राईक, धडधाकड बिग हिटर. टॉपेज आहे हवेमध्ये बॉल. एक धाव वेगानं पूर्ण केली आहे. एकच धाव या ठिकाणी मिळते आहे. जेवढी शांतता मैदानामध्ये आपल्याला बघायला दिसते तेवढीच गरमी आहे या मॅच मध्ये. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. 3 बॉल 13 धावांची गरज अजूनही शिल्लक आहे. 3 चेंडू 13चं समीकरण. फुलटॉस बॉल. अपील केलंय इथून पंचांचा बोट आभाळाकडे.
चला चला मॅच ऑन करूया आपण. चल 2 बॉल 13 धावांची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाही आहे. गोलंदाज तयार. हे सेव्हन टॉप 4 मध्ये पागोडे संघ या ठिकाणी दाखल झालाय. आजच्या रात्रीमध्ये सर्वोत्तम खेळ. कॉंग्रॅच्युलेशन आणि शुभेच्छा. ठोक.